नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नागपूर महानगरपालिकेकडून ज्या काही मागच्या वर्षी परीक्षा घेण्यात आलेली होती त्याची एक मोठी अपडेट आलेली आहे। त्याचा निकाल फायनली जाहीर करण्यात आलेला आहे। मग हा निकाल खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेला आहे। हा अंतिम नसून मित्रांनो ती एक जनरल मेरिट लिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचे नाव, तुमचे गुण, तुमची कॅटेगरी, तुमची समांतर आरक्षण एवढ्या खूप चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत। इतक्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत की तुम्ही घर बसल्या आता रिझल्ट जो आहे तो तयार करू शकतात स्वतः पण। मग याचा निकाल कट ऑफ किती लागलेला आहे आणि कोणाची निवड होऊ शकते याच्याविषयी माहिती पाहणार आहोत। आणि मित्रांनो तुमच्यापैकी खूप सारे उमेदवारांनी आता 30 जानेवारीला त्यांची जी आहे तर ती एक्झाम आहे महिला बालविकासची संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क। फक्त 17 जागा आहेत तरी पण खूप चांगले अर्ज जे आहेत तर ते त्याला आलेले आहेत। याची तयारी करत असाल तर याच्या नवीन पॅटर्न नुसार मित्रांनो आपण 5 फुल लेंथ टेस्ट सिरीज लॉन्च केलेली 99 रुपये प्राइस असणार आहे। आजच ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकतात आणि तुमचा एक चांगला सराव, तुमची चांगली प्रॅक्टिस तुम्ही जे आहे तर ते करू शकतात मित्रांनो। याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे किंवा हा नंबर दिलेला आहे याला कॉल करून देखील तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात। बघा नागपूर महानगरपालिका यांच्याकडून 21/1/2026 रोजी आलेलं हे अपडेट पाहायला मिळतं, हे सूचनापत्र पाहायला मिळतं। बघा 22/8/2025 अन्वये नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक, लेखापाल, रोखपाल, डेटा मॅनेजर, ग्रंथालय सहाय्यक, सिस्टम अनालिस्ट, विधी संग्राहक आणि कर संग्राहक। बघा दोन महत्वाची पद होती। बघा एक आहे कनिष्ठ लिपिक आणि कर संग्राहक। ही जी पद होती ना मित्रांनो याच्यामध्ये जबरदस्त कॉम्पिटिशन होतं। जवळपास 174 टोटल एवढ्या जागा होत्या। 7-10 ते 8-10 म्हणजे 2 दिवस ही परीक्षा जी आहे तर ते राबवण्यात आलेली होती। याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि कर संग्राहक याला जास्त अर्ज आल्या असल्यामुळे याचं काय मित्रांनो याचं नॉर्मलायझेशन स्कोर जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात आलेले 21/1/2026 रोजी पदनिहाय सामायिक गुणवत्ता यादी स्टेनोग्राफर पद ओळखून नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो। आपण डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर जाऊया। बघा इथं प्रत्येक पदाची त्यांनी इथं मेरिट लिस्ट जी आहे तर ती दिलेली मित्रांनो। थांबा बघा इथं जर तुम्ही पाहिलं बघा लॉ असिस्टंट, हार्डवेअर असिस्टंट तर इथं तुम्हाला सर्व पदांची हे काय पाहायला मिळते मित्रांनो। बघा इथं हे बघा प्रोग्रामर, स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क नॉर्मलायझेशन पीडीएफ मी इथं क्लिक करतो। काय इथं पाहूया। बघा इथं नॉर्मलायझेशन स्कोर पण दिलेले आहेत। बघा नागपूर महानगरपालिका पोस्ट नेम म्हणजे तुम्हाला मिळालेला रॉ स्कोर आणि तुम्हाला मिळालेला जनरलाइज स्कोर हा इथं पाहायला मिळतो मित्रांनो। पण हे आपल्याला महत्त्वाचं नाही कारण की त्यांनी वरती डायरेक्टली हे देऊन टाकलेले तुम्हाला प्रॉपर स्कोर दिलेला आहे। मी इथं टॅक्स कलेक्टर याच्यावर क्लिक करतो। बघा स्कोर पण पीडीएफ आलेली आहे। मेरिट लिस्ट ज्युनियर क्लर्क हे महत्त्वाचं मित्रांनो। बघा याच्यात त्यांनी काय केलेलं आहे सगळ्यात आधी ज्युनियर क्लर्क पोस्ट नेम इथं काय दिलेले इथं तुमची मेरिट लिस्ट नुसार रँक दिलेली बघा कॉमन मेरिट लिस्ट नुसार ही रँक आहे मित्रांनो। म्हणजे 1 नंबरचं नाव आहे सगळ्यात जास्त गुण आहे, ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर, तुमचं नाव। मेन काय दिलेले बघा जेंडर देऊन टाकलेले। जेंडरमुळे काय फायदा होईल मेल फिमेलच्या जागा कॅल्क्युलेट करता येतील। एज मुळे डेट ऑफ बर्थ मुळे काय की सारख्या गुणांवाल्यांचं हे होईल। रिझर्वेशन कॅटेगरी पण दिलेली। त्याच्यानंतर एखाद्यामध्ये आहे का बघा फॉर एक्झाम्पल हा दिव्यांग मध्ये 2 नंबरचा व्यक्ती आहे, ब्लाइंड अँड लो विजन मध्ये। बघा इथं बघा त्यांची गुण सगळ्यात जो 1 नंबरचा टॉपर आहे त्याला 176 गुण जे आहेत तर ते इथं मिळालेले आहेत। पण त्याला रॉ स्कोर मध्ये जर पाहिलं इथं खाली 182 वाला पण आहे, इथं 182 वाला पण पाहायला मिळतो पण तो टॉपर नाही कारण की याला नॉर्मलायझेशन नुसार 179.99 एवढा स्कोर झालेला आहे आणि याचा 182चा 178.84 एवढा स्कोर झालेला आहे। मग टोटल जर तुम्ही टॉपर पाहिला तर याच्यात तुम्ही असं म्हणा 180चा टॉपर आहे। टॉपर या पूर्ण याच्यात कशात ज्युनियर क्लर्क मध्ये जर तुम्ही पाहिलं टॉपर 180चा आपल्याला इथं पाहायला मिळतो। अशाच पद्धतीने दुसरी पण पीडीएफ दिलेली। आता जर मी ज्युनियर क्लर्कचा रिझल्ट लावायचं म्हटलं तर सगळ्यात आधी मी काय पाहिजे की रिझर्वेशनच्या किती जागा आहेत म्हणजे पहिल्या 20 जागा या ओपन ज्या आहेत तर बघा पहिल्या 5 जागा इथं ज्युनियर क्लर्कच्या 5 जागा ओपन जनरलचे आहेत। म्हणजे सुरुवातीचे जे 5 टॉपर असतील बघा हे 5 टॉपर असतील ना यांची निवड डायरेक्ट ओपन जनरल मधून होऊन जाणार आहे। ओपन जनरलचा कट ऑफ किती गेलेला आहे मित्रांनो 178.84 एवढा ओपन जनरलचा कट ऑफ गेलेला आहे। बाकी याच्यात फिमेल असतील, दिव्यांग असतील अशा पद्धतीने तुम्ही तुमची कॅटेगरी नाव चेक करून तुम्ही बघू शकता। त्याचनंतर बघा टॅक्स कलेक्टरच्या 74 जागा होत्या त्याच्यापैकी 9 या ओपन जनरलच्या राखीव होत्या। मग याच्यात बघा हे जे 9 उमेदवार आहेत
म्हणजे याच्यात जर तुम्ही कट ऑफ पाहायला गेला थोडा जास्त गेलेला आहे, 180.84 एवढा कट ऑफ जो आहे तर तो क्लोज झालेला आहे ओपन जनरलचा. आपल्याला इथं हा कट ऑफ पाहायला मिळतो अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमची नावं वगैरे चेक करू शकता. तुमच्यावरती तुमच्या कॅटेगरीचा मेल फिमेल अशा पद्धतीने चेक करू शकतात. लवकरच याची अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण बोलवण्यात येणार आहे. आणि काही डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. मी त्यांची संपूर्ण लिस्ट जी आहे तर तुम्हाला आता तयार करून देतो येणाऱ्या व्हिडिओमध्ये. महिला बालविकाससाठी ज्यांनी फॉर्म भरला असेल, ज्यांची परीक्षा असेल तर त्यांनी ही टेस्ट सिरीज जी आहे तर ते जॉईन करू शकतात. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.